शाळा बंद मात्र शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत ऑनलाईन अध्यापन वर्गामध्ये मी श्रीयुत बापूसाहेब मुळीक, सांताक्रूज पूर्व मनपा शाळा सहाय्यक शिक्षक आपल्या सर्वांचे उपस्थित विद्यार्थी, शिक्षक आणि अधिकारी वर्ग यांचे स्वागत करतो। आज आपण विज्ञान आणि तंत्रज्ञान या विषयातील प्रकरण 8 उपयुक्त व उपद्रवी सूक्ष्मजीव या प्रकरणाची उजळणी व काही महत्त्वाच्या प्रश्नांचा सराव घेणार आहोत। विद्यार्थी मित्र हो, तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाची सूचना ही आहे की हे सदर प्रकरण उपयुक्त आणि उपद्रवी सूक्ष्मजीव या प्रकरणाचा उर्वरित भाग हा तुम्हाला इयत्ता 10वी मध्ये आहे। म्हणजे जर आता तुम्ही हे प्रकरण नीट अभ्यासलात तर तुम्हाला 10वी ला या प्रकरणाविषयी काही शंका येणार नाही किंवा काही अडचण येणार नाही। या प्रकरणाचं आणखी एक वैशिष्ट्य सांगायचं झालं तर या प्रकरणामध्ये बऱ्याचशा रोगांविषयी माहिती असल्या कारणाने बरीचशी नावं ही इंग्रजीमध्ये असणार आहे। तर तुम्हाला खरं तर ती इंग्रजी नावं देण्याचे कारण असं आहे की जर मराठीमध्ये या नावांचा उच्चार केला किंवा जर भाषांतर करून जर मराठी नावं दिली तर ती कदाचित आपल्या ऐकण्यासाठी वाचण्यासाठी ते कदाचित अवघड होईल, म्हणून इंग्रजी नावं ही तशीच ठेवलेली आहे। या प्रकरणामध्ये आपल्याला सर्वात प्रथम आपल्या आजूबाजूच्या सर्व सजीवांचा विचार करायचा आहे। सर्व सजीवांचा विचार करत असताना या ठिकाणी सूक्ष्मजीवांचा अभ्यास करायचा आहे। तुम्हाला माहित आहे आपण ज्या परिसरामध्ये राहतो त्या परिसरामध्ये अनेक प्रकारचे सजीव आढळत असतात। यातील काही सजीव हे महाकाय असतील। वनस्पतींच्या बाबतीत सांगायचं झालं तर वडाच्या झाडाचा विचार करा किंवा हत्तीसारख्या प्राण्याचा किंवा जलचर प्राण्यामध्ये देवमाशासारख्या प्राण्याचा विचार केला तर या महाकाय प्राण्यांचा किंवा वनस्पतींना आपण सहजासहजी आपल्या डोळ्यांनी पाहू शकतो। परंतु असे काही जीव असतात की जे सूक्ष्म असतात, की ज्यांना सूक्ष्मजीव असे म्हणतात, की जे साध्या डोळ्यांना न दिसणारे पण अवतीभवती मात्र असणार आहेत। यातले काही सूक्ष्मजीव हे आदिकेंद्रकी पेशी रचना असलेले असतात आणि या सजीवांना जर समजा पाहायचं असेल तर आपणाला केवळ सूक्ष्मदर्शिकेच्या सहाय्याने यांचे निरीक्षण करावे लागते। या सूक्ष्मजीवांचा विचार करत असताना त्यामध्ये शैवाल असेल, बुरशी असेल, आदी जीव असतील, जीवाणू असतील, विषाणू असतील, अनेक प्रकारचे हे सूक्ष्मजीव म्हणजे डोळ्यांना न दिसणारे परंतु आपणाला उपयुक्त असणारे किंवा उपद्रवी असणारे असे सूक्ष्मजीव आपल्या सभोवताली आजूबाजूला आढळत असतात। यापैकी अनेक सूक्ष्मजीव हे मानवास उपयुक्त असतात। आपल्या रोजच्या जीवनामध्ये आपण त्यांच्याकडून फायदा करून घेत असतो। जसे दुधाचे दही निर्माण करणे आहे किंवा पावाचे पीठ बनवण्यासाठी वापरण्यात येणारा ईस्ट किंवा किण्व हा उपयुक्त सूक्ष्मजीव आहे। पण या व्यतिरिक्त काही सूक्ष्मजीव हे हानिकारक असतात, उपद्रवी असतात। उदाहरणार्थ फेवताप म्हणजेच मलेरिया, अनाफिलिस डासाच्या मादीने दंश केल्यानंतर होणारा हा या रोगाचा प्रसार किंवा क्षय म्हणजे टीबी सारखा रोग असेल, आजार असेल तर हे ज्या जीवाणूपासून होतात, ज्या विषाणूपासून होतात, हे सगळे उपद्रवी आणि हानिकारक अशा प्रकारचे सूक्ष्मजीव आहेत। आता आपण उपयुक्त सूक्ष्मजीवांची थोडी माहिती पाहूया। या उपयुक्त सूक्ष्मजीवामध्ये पहिला सूक्ष्मजीव आहे लॅक्टोबॅसिला, दुसरा सूक्ष्मजीव आहे रायझोबियम आणि तिसरा सूक्ष्मजीव आहे किण्व म्हणजे ईस्ट। आता यातला पहिल्याचा विचार केला लॅक्टोबॅसिला तर या लॅक्टोबॅसिला या सूक्ष्मजीवापासून दुधाचे दह्यात रूपांतरण करण्यासाठी या सूक्ष्मजीवाचा उपयोग होत असतो। तुम्ही पाहिलं असेल की दुधापासून दही बनवत असताना तुमची आई दुधापासून दही बनवत असताना कोणती क्रिया करते तर थोडंसं गरम असलेलं म्हणजे कोमट दुधामध्ये दुधाचे काही थेंब टाकून
काही तासासाठी ठेवल्यानंतर त्या दुधाचे दह्यात रूपांतरण होते. हे कसे होते? तर त्या दुधामध्ये असणारे जे लॅक्टोज शर्करा आहे त्याचे किण्वन प्रक्रियेद्वारे, किण्वन म्हणजे विनॉक्सी श्वसन, म्हणजे ऑक्सिजनच्या सानिध्याशिवाय लॅक्टोबॅसिलाई नावाच्या जीवाणून केलेलं श्वसन, की ज्यामुळे या लॅक्टोज शर्करेचे लॅक्टिक आम्लामध्ये रूपांतरण होते. आता ज्यावेळी लॅक्टिक आम्लात रूपांतरण होते त्यावेळी तयार झालेलं जे दही आहे त्याचा जो सामू आहे म्हणजे पीएच आहे तो कमी असतो. 7 पेक्षा कमी सामू असेल तर ते आम्लधर्मी असते आणि म्हणून याचा सामू 7च्या खाली 6, 6.5 पर्यंत असतो आणि मग अशा पद्धतीनं दुधाचं दह्यात रूपांतरण होतं. अशा वेळी त्या दुधातील प्रथिनांचं क्लथन म्हणजे घट्टपणा येणे आणि त्या घट्टपणामुळे त्याच पद्धतीनं लॅक्टिक आम्लामुळे त्या दह्याला विशिष्ट असा आंबट असा स्वाद येत असतो. अशा पद्धतीनं दुधाचं दह्यात रूपांतरण होत असतं. हा जो लॅक्टोबॅसिलाई नावाचा सूक्ष्मजीव आहे या सूक्ष्मजीवाचा वापर करून काही प्रोबायोटिक खाद्यपदार्थ तयार केले जातात. अनेक उपयोग आहेत या प्रोबायोटिकचे. दही बनवणे असेल, लस्सी असेल, लोणी असेल किंवा पेय, आईस्क्रीम, पूरक आहार या सर्वांमध्ये लॅक्टोबॅसिलाई या जीवाणूंचा वापर होत असतो. आता हा जो लॅक्टोबॅसिलाई नावाचा जीवाणू आहे हा आपल्या आहारामध्ये म्हणजे आपल्या आतड्यामध्ये गेल्यानंतर आहाराच्या माध्यमातून तो जर तिथे समजा जर आपल्या आहारामध्ये किंवा आतड्यामध्ये क्लॉस्ट्रिडियम नावाचा जीवाणू जर अगोदरच वास्तव करून असेल तर तो आपलं शरीर, आपलं पोट, आपल्या आतड्यांना खराब करू शकतो. परंतु या क्लॉस्ट्रिडियम नावाच्या जीवाणूंना मारण्याचं काम हे लॅक्टोबॅसिलाई नावाचा जीवाणू करत असतो आणि म्हणून अपचन झाले किंवा पोट बिघडले तर डॉक्टर दही किंवा ताक घेण्याचा सल्ला देतात. परंतु कधी कधी काय होतं, हे वापरण्यात येणारं जे दही आहे याला कडवडीत आणि बुळबुळीत असा तार येते, कडवटपणा आहे. याला काय कारण आहे तर लॅक्टोबॅसिलाई नावाच्या जीवाणूंचं जे प्रमाण आहे ते कमी होते आणि त्याने क्लॉस्ट्रिडियम नावाच्या जीवाणूवरती जो अटॅक करायचा आहे, आघात करायचा आहे, त्याला नष्ट करायचंय ते तसं न होता क्लॉस्ट्रिडियम नावाच्या जीवाणूचं प्रमाण वाढतं आणि मग अशा वेळी तयार झालेलं दही जे आहे ते दही खाण्यास योग्य नसतं, कारण त्याला क्लॉस्ट्रिडियम नावाचा जीवाणू असतो की जो आपल्या शरीराला, आतड्याला घातक असतो. तर अशा पद्धतीनं दुधाचे दह्यात रूपांतरण करून किंवा किण्वन प्रक्रियेने लॅक्टोबॅसिलाई पासून आपल्याला अनेक उपयोग सांगता येतील. सिडार असेल, कोको, भाज्यांची लोणची इत्यादी पदार्थांचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन करण्यासाठी लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंचा उपयोग होत असतो. त्याच पद्धतीनं जनावरांना वापरण्यात येणारं जे आंबोण आहे म्हणजे आंबट केलेलं किंवा आंबवलेलं असं खाद्य याच्यासाठी सुद्धा या लॅक्टोबॅसिलाई नावाच्या जीवाणूचा वापर होतो. मद्यार्क निर्मिती करताना सुद्धा किंवा काही प्रकारचे पाव बनवताना सुद्धा लॅक्टोबॅसिलाई नावाच्या जीवाणूचा वापर केला जातो. दुग्धजन्य पदार्थ असतील, प्रोबायोटिक खाद्यपदार्थ असतील, गुरांचं अन्न असेल, बायोगॅस असेल, या सर्व उद्योगामध्ये लॅक्टोबॅसिलाई जीवाणूंचा उपयोग होत असतो. अशा पद्धतीनं लॅक्टोबॅसिलाई जीवाणूबद्दल आपल्याला सांगता येईल. त्यानंतरचा उपयुक्त असा सूक्ष्मजीव आहे तो म्हणजे रायझोबियम. तुम्ही विद्यार्थी मित्र हो शिंबीवर्गीय किंवा द्विदल वनस्पती पाहिले असतील, ज्याच्यामध्ये वाटाणा येत असेल, शेंगदाणा म्हणजे भुईमुगाचं रोपटं येत असेल किंवा मेथी असेल, तर हे जर मेथीचं रोपटं किंवा शेंगदाणाचं रोपटं जर तुम्ही उपटून पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की त्या रोपट्याच्या मुळावरती गाठी, सफेद रंगाच्या गाठी दिसू लागतात. या सफेद रंगाच्या गाठी म्हणजे काय असतं तर त्यामध्ये रायझोबियम नावाचे सहजीवी जीवाणू असतात. सहजीवी जीवाणू याचा अर्थ दोघांना फायदा होणार, म्हणजे ह्या जीवाणूंना त्या गाठीमध्ये लपून राहण्यासाठी जागा मिळते, त्यांना सुरक्षित असं ठिकाण मिळतं. या व्यतिरिक्त रायझोबियम याच्या बदल्यामध्ये त्या वनस्पतींना नायट्रेट स्वरूपामध्ये खाद्य पुरवत असतो आणि अशा प्रकारे फायद्यांचं ठरणारं हे जे नातं आहे म्हणजे दोघांनाही एकमेकांचा फायदा होणं याला सहजीवन असे म्हणतात. तर अशा पद्धतीनं
रायझोबियम नावाचा जो सहजीवी जीवाणू आहे त्याचा वापर करून या वनस्पती पासून डाळी किंवा कडधान्य तयार होतात की ज्याच्यामध्ये प्रथिनांचा तो उत्कृष्ट स्रोत असतो. शेतकरी लोक कधी कधी काय करतात, हे रायझोबियम नावाचे जे जीवाणू आहे ते शेतामध्ये तसेच राहावे म्हणून कधी कधी कडधान्याचं पीक संपल्यानंतर त्यांची मुळे व रोपट्यांचे काही भाग मुद्दाम मातीत मिसळतात की जेणेकरून हे रायझोबियम जीवाणू मातीत मिसळतील. त्यामुळे रासायनिक खतं जी वापरावी लागतात शेतीसाठी त्या रासायनिक खतांचा वापर कमी होऊ शकतो की ज्या रासायनिक खतांचे अनेक दुष्परिणाम आहेत ते टाळले जातात. शिवाय या रासायनिक खतांचा खर्च जो आहे तो सुद्धा कमी होण्यास मदत होत असते. तिसरा उपयुक्त सूक्ष्मजीव आहे किण्व. तुम्हा सर्वांना माहित आहे की जो पाव बेकरीमध्ये पाव तयार केला जातो त्याच्यामध्ये बेकर्स ईस्ट नावाचा एक सूक्ष्मजीव टाकला जातो किंवा मिसळला जातो आणि अशा पद्धतीच्या ईस्टचा वापर करून बेकर्स ईस्टचा वापर करून त्या तयार करण्यात येणाऱ्या पावाच्या पिठामध्ये टाकल्यानंतर हा ईस्ट तापवल्यानंतर तो फुगतो. त्याच्यापासून तयार होणारा पाव हा फुगतो कारण तयार होणारा जो कार्बन डायऑक्साईड वायू आहे तो पावाच्या पिठामध्ये अडकतो आणि त्यामुळे पीठ फुगते. बऱ्याच वेळा गव्हाची चपाती पण फुगते. तरी सुद्धा पाव हा जाळीदार, मऊ आणि पचायला हलका असतो. म्हणजे कदाचित गव्हाच्या चपातीपेक्षा पाव हा आपल्या शरीराच्या दृष्टीनं चपातीपेक्षाही उपयुक्त म्हणावा लागेल, कारण त्यात कार्बन डायऑक्साईड हा त्या पिठामध्ये अडकल्यामुळे ती जाळीदार, मऊ आणि खुसखुशीत अशी असते की जी पचायला अत्यंत हलकी असते. तर अशा प्रकारे ईस्टचा वापर करून पाव निर्मिती केली जाते. त्याच पद्धतीने साखर कारखाना, या साखर कारखान्यामध्ये बहुधा तिथं आता ऊसाच्या पासून साखरेचं उत्पादन घेतलं जातं, गुळ बनवला जातो, परंतु हल्ली त्याच्यापासून अल्कोहोलचे उत्पादन केलं जातं. त्याच्यासाठी भरपूर प्रमाणामध्ये या मळीमध्ये ऊसाची जी मळी असते त्यात सॅक्रोमायसिस नावाचा किण्व हा मिसळून इथेनॉल हे उपउत्पादन तयार केले जाते. कारण तयार होणारं जे इथेनॉल आहे ते इथेनॉल हे स्पिरिट, मद्यार्क व इतर रसायन मिळवण्यासाठी त्याचा वापर होत असतो. हे इथेनॉल धूरविरहित असते, म्हणजे जळताना ज्वलन होताना त्याचा धूर निर्माण होत नाही. औद्योगिक उत्पादनासाठी ऊसाच्या मळीप्रमाणेच मका, जव किंवा सातू या धान्याचाही वापर केला जातो. आणि अशा पद्धतीनं या मद्यार्क निर्मितीसाठी किंवा इथेनॉलच्या निर्मितीसाठी ऊसाचा वापर केला जातो. आता हल्ली द्राक्षाच्या रसापासून सुद्धा त्याचं ईस्टचा वापर करून किण्वन करून अल्कोहोल पासून वाईन तयार केलं जातं. आता हे जे इथेनॉल आहे हे भारतासह बऱ्याच देशामध्ये हल्ली पेट्रोल, डिझेल या इंधनामध्ये 10% जवळजवळ इथेनॉलचं मिश्रण सक्तीचं केलेलं आहे. त्याला कारण असं आहे की एकतर ही जी पारंपरिक जी इंधने आहेत पेट्रोल, डिझेल सारखी ही अपुनर्नवीकरणी आहे, म्हणजे भविष्यात ती संपणारी आहे. पण इथेनॉल हा अल्कोहोल असा गट आहे की जो अशा इंधनामध्ये मिसळल्यामुळे धूर निर्माण होत नाही, म्हणजे प्रदूषणाची समस्या निर्माण होत नाही. महाराष्ट्रामध्ये नाशिक या शहराजवळ वाईन निर्मितीचे उद्योग मोठ्या प्रमाणात उभारलेले आहेत. त्याला कारण काय आहे, तर नाशिक शहराचा जर इतिहास सांगायचा झाला तर त्या ठिकाणी अनेक प्रकारच्या द्राक्षाचे मळे आहेत आणि त्या ठिकाणी द्राक्षाचं उत्पादन भरपूर होत असल्यामुळे आणि तिथं ती परिस्थिती, तिथलं ते वातावरण त्या पिकांसाठी योग्य असल्यामुळे वाईन निर्मितीचे मोठमोठे उद्योग त्या ठिकाणी चालतात. त्याच पद्धतीने आपल्याला काही जैव उपचाराची माहिती घ्यायची आहे. जैव उपचार हे कचरा व्यवस्थापन तंत्र आहे, म्हणजे कचऱ्याचे व्यवस्थापन, कचरा कमी करणे, कचरा नष्ट करणे या प्रक्रियेत जीवाणूंच्या सहाय्याने प्रदूषिते किंवा विषारी पदार्थ पर्यावरणातून बाहेर काढले जातात. मग त्याच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या सूक्ष्मजीवांचा वापर केला जातो. या सूक्ष्मजीवांच्या सहाय्याने उदाहरण सांगायचं झालं तर अल्कॅनो ओरॅक्स नावाचा जीवाणूंचा वापर करून समुद्रामधलं जे तेल गळते आहे ते स्वच्छ केली जाते. तर अशा प्रकारे समुद्रातील तेल गळती स्वच्छ करण्यासाठी याचा वापर केला जातो.
त्याच्यानंतर आपणाला उपयुक्त सूक्ष्मजीवांच्या माहितीनंतर प्रतिजैविके म्हणजे अँटीबायोटिक्स म्हणजे काय याविषयी माहिती मिळवायची आहे. सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारी जीवाणू व कवकापासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजे प्रतिजैविके होय. प्रतिजैविके ही जीवाणू विरुद्ध लढण्यासाठी कार्य करत असतात, तर काही प्रतिजैविके आदी जीवांना सुद्धा नष्ट करू शकतात. काही प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणू विरुद्ध उपयोगी पडतात, म्हणून त्यांना विस्तृत क्षेत्र प्रतिजैविक असं म्हटलेलं आहे. उदाहरण सांगायचं झालं तर एम्पिसिलिन किंवा एमॉक्झिसिलिन किंवा टेट्रासायक्लिन. रोगांची लक्षणं दिसत नाहीत, पण रोगजंतूचे अस्तित्व सापडत नाहीत. लक्षणं दिसतात मात्र रोगजंतूचे अस्तित्व सापडत नाही. त्यावेळी अशा प्रकारच्या विस्तृत क्षेत्र प्रतिजैविकाचा वापर होतो. जेव्हा रोगकारक सूक्ष्मजीव कोणता आहे हे निश्चित समजते, तेव्हा मात्र नॅरो स्पेक्ट्रम म्हणजेच मर्यादित क्षेत्र प्रतिजैविकांचा वापर केला जातो. उदाहरणार्थ पेनिसिलिन किंवा जेंटामायसिन किंवा एरिथ्रोमायसिन. आता ही प्रतिजैविके म्हणजे जी औषधे आहेत, अँटीबायोटिक्स आहेत, याच्या बाबतीत महत्वाची बाब अशी आहे की ही प्रतिजैविके नेहमी डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यायची. औषधाच्या दुकानातून घेत असताना डॉक्टरांच्या चिठ्ठीशिवाय प्रतिजैविक मागायची नाहीत. घसा असेल, दुखणे किंवा सर्दी, खोकला, इन्फ्लुएन्झा अशांना मात्र कोणत्याही प्रकारे मनाने कोणतीही प्रतिजैविके घ्यायची नाही. या प्रतिजैविकांच्या अनुषंगाने अभ्यास करणारे ज्या शास्त्रज्ञाचं फार मोठं योगदान आहे ते शास्त्रज्ञ म्हणजे डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग. या अलेक्झांडर फ्लेमिंग या वैज्ञानिकाच्या बाबतीत जर माहिती सांगायची झाली तर ते सेंट मेरीज हॉस्पिटलमध्ये सूक्ष्मजीवशास्त्राचे प्राध्यापक म्हणून कार्य करत होते. त्यांच्या प्रयोगशाळेत त्यांनी काचेच्या बरण्या ठेवल्या होत्या, त्यात जीवाणूंची आणि बुरशींची वाढ केली होती. पण स्टेफिलोकॉकस जीवाणूचे निरीक्षण करता करता त्यांना एक गोष्ट अशी आढळली की त्या बशीतले बुरशीचे ठिपके वाढत होते, पण त्या ठिपक्याभोवतीची मात्र जागा स्वच्छ होती. याचाच अर्थ जीवाणू नष्ट झाले होते. आणि कशामुळे? तर ती जी बुरशी होती म्हणजे पेनिसिलिन त्यामुळे नष्ट झाले होते. अशा प्रकारे एका अनपेक्षित अशा घटनेतून जगातले पहिले प्रतिजैविक पेनिसिलिन याचा शोध डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंग यांनी लावला आहे, ते जन्माला आले. त्याच पद्धतीनं आणखी एका वैज्ञानिकाच्या बाबतीत आपण माहिती पाहूया. इदा बेंगस्टन शिकागो विद्यापीठामधून त्यांनी सूक्ष्म जीवशास्त्राचे उच्च शिक्षण घेतलेले आहे. गॅस गँग्रीन ज्यामुळे होतो ते विष व त्याविरुद्ध उपयुक्त प्रतिविष म्हणजे त्याला मारणारं विष यावरील संशोधन कार्य उल्लेखनीय त्यांचं आहे. टायफस या घातक रोगाच्या संशोधन करत असताना त्यांना स्वतःलाच त्या टायफस रोगाची बाधा झाली, पण तरी सुद्धा त्यावर त्यांनी मात करून संशोधन सुरूच ठेवले आणि त्यांच्या कार्याबद्दल 1947 ला टायफस मेडल हा त्यांना टायफस मेडल प्रदान करण्यात आलेले होते. तर अशा आहे इदा बेंगस्टन नावाच्या वैज्ञानिक. आता कधी कधी तुम्ही पावसाळ्यामध्ये तुमच्या घरामध्ये चामडी वस्तू असते, गोणपाट असते, ते खराब झाल्याचे, त्याच्यावर डाग पडल्याचे तुम्ही पाहिलेले आहे. अशा वस्तू कितीही तुम्ही साफ करा, त्या साफ केल्या तरी परत स्वच्छ होत नाही. या वस्तू मात्र उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात का खराब होत नाही, पावसाळ्यातच का होतात? कारण उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यामध्ये ज्या जीवाणूंची त्याच्यावर वाढ व्हायला पाहिजे त्या जीवाणूंची तिथं वाढ होण्यासाठी लागणारं जे तापमान आहे ते तापमान हे त्यापेक्षा जास्त असल्याने त्यांची पैदास होत नाही, वाढ होत नाही आणि त्यामुळे बूट किंवा गोणपाट या दिवसामध्ये उन्हाळ्यात वगैरे खराब होत नाही. त्याच पद्धतीनं तुम्ही तुमच्या घरी समजा लोणच्याची किंवा मुरांब्याची बरणी असेल ती पाहिली असेल तर ते उघडल्यानंतर तुमच्या लक्षात येतं की आतमध्ये काळी पूड किंवा कधी कधी पांढऱ्या चकत्या दिसतात. या कशाचे असतात? तर हे सर्व बुरशी कवक निर्माण झाल्यामुळे तशा प्रकारे काळी पूड किंवा पांढऱ्या चकत्या आपल्याला पाहायला मिळतात. ते जर टाळायचं असेल तर मग त्याच्यामध्ये मीठ आणि तेल टाकलं जातं की जेणेकरून तेलामुळे काय होतं, हवेचा त्या लोणच्या बरोबरचा किंवा तो मुरंबा वगैरे असेल त्याच्या बरोबरचा संपर्क तुटतो आणि मग
त्या लोणच्यावरती, मुरांबावरती अशा प्रकारची बुरशी तयार होत नाही. म्हणून बाजारामधून कोणत्याही अशा प्रकारचे खाद्यपदार्थ विकत घेत असताना, पाहत असताना, निवडत असताना त्याचा एक कालावधी त्याच्यावर लिहिलेला असतो. तो नेहमी लक्षात ठेवायचा, की तो कालावधी म्हणजे एक्सपायरी डेट त्याची पाहिल्याशिवाय कोणत्याही प्रकारचे असे खाद्यपदार्थ विकत घ्यायचे नाही. कारण असे जर तुम्ही काही खाद्यपदार्थ घेतले विकत, जे एक्सपायरी डेट त्याची संपलेली आहे, तर अशा खाद्यपदार्थामध्ये कदाचित क्लॉस्ट्रिडियम सारख्या जीवाणूमुळे आपलं पोटदुखी होऊ लागते, अपचन होऊ लागते, उलट्या, जुलाब याचा त्रास होऊ लागतो. आणि म्हणून हे जे क्लॉस्ट्रिडियम नावाचे जे जीवाणू आहेत, हे जीवाणू अतिशय घातक असतात. त्यामुळे विषबाधा होते. कधी-कधी समारंभ असतो त्याच्या जेवणावळीमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा विषबाधा झाल्याचे, अन्न अचानक विषारी झाल्याचं आपणाला पाहायला मिळतं. कारण हे जे क्लॉस्ट्रिडियम जीवाणू आहेत, मग त्यात क्लॉस्ट्रिडियम बोट्युलिनम असेल किंवा क्लॉस्ट्रिडियम डिफिसाइल असेल, हे आपल्या शरीराला, आपल्या आतड्याला घातक ठरू शकतात. या व्यतिरिक्त आणखीही अनेक प्रकारचे जीवाणू, विषाणू, आदी जीव, कवक हे मानवासाठी मानवी रोगासाठी फार घातक असू शकतात. यापासून वेगवेगळ्या प्रकारचे रोग होऊ शकतात. कोणकोणते रोग होऊ शकतात आपण पाहूया. एड्स सारखा रोग असेल, की जो HIV नावाच्या विषाणूपासून होतोय. या एड्सचा प्रसार एड्स झालेल्या व्यक्तीच्या शरीरातील रक्त किंवा वीर्य किंवा आईचे दूध याने होतो. इंजेक्शन, सुया पुन्हा पुन्हा न वापरणे, सुरक्षित लैंगिक संबंध ठेवणे, अशा पद्धतीनं एड्सचा बचाव करता येतो, प्रतिबंध करता येतो. कारण एड्स हा जो रोग आहे, त्या रोगाचं वैशिष्ट्य असं आहे, की त्याच्यावरती कोणत्याही प्रकारचं आजपर्यंत औषध हे सापडलेले नाही. आणि म्हणून रोग होऊ नये म्हणूनच काळजी घेणं आवश्यक आहे. याच्या व्यतिरिक्त कावीळ आहे, की जो विषाणूमुळे होतोय. त्यात हेपॅटायटिस म्हणजेच कावीळ A, B, C, D, E असे अनेक वेगवेगळे प्रकार आहेत या कावीळचे. हा रोग सुद्धा विषाणूमुळे होतोय. दूषित पाणी, दूषित अन्न यामार्फत त्याचा प्रसार होत असतो. त्यासाठी स्वच्छ गाळलेलं पाणी, अन्न झाकून ठेवणं आवश्यक आहे. त्याच्यानंतर इन्फ्लुएन्झा नावाचा हाही विषाणूमुळे होणारा, इन्फ्लुएन्झा विषाणूमुळे होणारा हा विकार आहे. रोगी व्यक्ती जर निरोगी व्यक्तीच्या संपर्कात आली, तर संपर्कातून या इन्फ्लुएन्झाचा प्रसार होत असतो. त्यासाठी रोग्याशी संपर्क टाळणे, वैयक्तिक स्वच्छता पाळणे या गोष्टी केल्या तर इन्फ्लुएन्झाचा प्रसार होणार नाही. गोवर, कांजणे आहेत, यांचा प्रसार सुद्धा विषाणूमुळे होत असतो. त्यासाठी सुद्धा रोग्याशी संपर्क टाळणे आणि निर्जंतुक पाणी, स्वच्छ अन्न आणि लसीकरण करून घेणे आवश्यक असते. त्याच्यानंतर बर्ड फ्लू म्हणजे H7N9 आणि स्वाईन फ्लू H1N1 अशा प्रकारचे जे रोग आहेत, हे विषाणूजन्य रोग आहेत. रोगी पक्षी, प्राणी यामार्फत यांचा प्रसार होत असतो. त्यासाठी स्वच्छता फार महत्वाची आहे आणि योग्य शिजवलेलं मांस खाणं आवश्यक आहे. त्यानंतर बर्ड फ्लू H7N7 आणि स्वाईन फ्लू याच्या बाबतीत सांगितलं मी, की वैयक्तिक स्वच्छता, योग्य शिजवलेलं मांस खाणे. त्याच्यानंतर डेंगी ताप हा विषाणूमुळे होणारा रोग आहे. डासांचा दंश झाला की मग याचा प्रसार होत असतो. परिसर स्वच्छ ठेवणे, त्यानंतर पाणी साठवू न देणे आणि डासावर नियंत्रण ठेवणे हे त्याच्यावरचे उपाय आहेत. त्याच्यानंतर निमोनिया हा जीवाणूमुळे, आतापर्यंत झाले सगळे रोग ते विषाणूमुळे झाले होतात. आताचे जे सांगतोय ते जीवाणूमुळे होणारे, तर निमोनिया त्यातला आहे. तर हा निमोनिया जीवाणूमुळे होणारा रोग, रोग्याकडून हवेत येणारे सूक्ष्म थेंब याच्या सहाय्याने प्रसार होत असतो. लसीकरण करणं आवश्यक आहे आणि अशा व्यक्तीपासून, रोग्यापासून दूर राहणे हा त्याच्यावरचा उपाय आहे. तुम्ही कुष्ठरोगी काही पाहिले असतील, लेप्रोसीवाले. मायकोबॅक्टेरियम लेप्री नावाच्या जीवाणूमुळे हा विकार होत असतो. रोग्याशी दीर्घकाळ सानिध्यात ती व्यक्ती आली तर त्या व्यक्तीला होऊ शकतो. रोग्याशी संपर्क, त्यांच्या वस्तू वापरणे टाळले पाहिजे. कॉलरा हा जो किंवा पटकी हा जो विकार आहे, हा जो रोग आहे, हा कॉलरा नावाचा रोग हा जीवाणूमुळे होतोय.
वायब्रिओ जीवाणू असतो. या जीवाणूमुळे होणारा हा कॉलरा नावाचा रोग आहे. दूषित अन्न, दूषित पाणी यामुळे याचा प्रसार होतो. त्यासाठी स्वच्छ अन्न, स्वच्छ पाणी घेणं आवश्यक आहे. हिवताप, अनाफिलीस डासाच्या मादीचा संपर्क त्याने दंश केला रोगी व्यक्तीकडून निरोगी व्यक्तीकडे, तर याचा प्रसार होत असतो. तर त्यासाठी परिसराची स्वच्छता महत्वाची आहे. पाणी साठू न देणे आणि डासावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. केसातील कोंडा, नायटा, गजकरणं, त्वचेवरील चट्टे हे कवकजन्य विकार आहे. रोग्याशी किंवा त्यांनी स्पर्श केलेल्या वस्तूशी संपर्क करायचा नाही. स्वच्छता राखणे, रोग्याशी संपर्क टाळणे हा त्याच्यावरचा उपाय आहे. स्वाईन फ्लू हा डुक्कर याच्यापासून होणारा, डुकरातील विषाणूमुळे होणार आहे. स्वाईन इन्फ्लुएन्झा विषाणू याच्यामुळे हा होणारा विकार आहे. तर अशा पद्धतीनं आपल्याला वेगवेगळ्या रोगांची माहिती पाहता येते. त्यानंतर आपल्याला आणखी एक सहजीवी जीवन असणारं एक उदाहरण पाहायचं आहे, दगडफूल. तुम्ही कदाचित हे दगडफूल ऐकला शब्द असेल, पण दगडफूल ऐकला नसेल तरी सुद्धा या दगडफुलाचा वापर ऐकला असेल तुम्ही. मसाल्याच्या पदार्थामध्ये दगडफूल म्हणजे त्याचं वैज्ञानिक लायकेन नाव आहे, त्याचा वापर होत असतो. हे लायकेन किंवा दगडफूल हे शैवाल आणि कवक यांच्या सहजीवी जीवनातून निर्माण होत असतं. यात शैवाल आणि कवक दोघांनाही एकमेकापासून फायदा होत असतो. शैवाल हे स्वयंपोषी आहे, त्यामुळे ते कवकाला अन्न पुरवते. तर त्या बदल्यात कवकाचे जे तंतू असतात ते तंतू शैवालाला त्याच्या तंतूत साठवलेलं पाणी पुरवतात आणि अशा प्रकारच्या सहजीवी जीवनातून हे दगडफूल तयार होत असतं. की ज्या दगडफुलाचे अनेक उपयोग आहेत. ते सहजीवी जीवनातून तयार होऊ शकतं. त्यानंतर या शुद्ध हवेतच ते जगू शकतं. एखाद्या हवेत प्रदूषण असेल तर तिथं मात्र दगडफूल तयार होत नाही. याचा उपयोग मसाल्याच्या पदार्थामध्ये होतो. तसेच त्यापासून रंग, सुगंधी द्रव्ये, लिटमस पेपर, पारंपरिक औषधं बनवली जातात. काही कीटक किंवा रेनडिअर सारखे मोठे प्राणी आहेत की जे दगडफुलाचा आहार म्हणून सुद्धा वापर करत असतात. तर विद्यार्थी मित्र हो, हे प्रकरण अगोदरच शिकवून झालेलं आहे. तरी मी पुन्हा एकदा याची उजळणी घेतलेली आहे, संबंध प्रकरणाची उजळणी घेतली. काही महत्वाच्या प्रश्नांचा उहापोह करणे आवश्यक आहे असं मला वाटतं आणि म्हणून काही महत्वाचे प्रश्न घेतो मी. जसे की पहिला प्रश्न आहे, व्याख्या लिहा. किण्वन किंवा किण्वन म्हणजे काय? ज्या प्रक्रियेत स्वतःचे पोषण करताना पेशी द्रावणातील कर्बोदकाचं रूपांतरण अल्कोहोल व कार्बन डायऑक्साईड मध्ये होते त्या प्रक्रियेला किण्वन असे म्हणतात. इथं विनाऑक्सी श्वसनाची प्रक्रिया आहे. ऑक्सिजनच्या सानिध्याशिवाय श्वसन होत असतं. आंबण्याची जी प्रक्रिया, ज्या ज्या पदार्थात आंबणे हा प्रकार असतो तिथं किण्वन हे येत असतं. प्रतिजैविक म्हणजे काय? तर रोगकारक सूक्ष्मजीवांचा नाश व त्यांच्या वाढीस प्रतिकार करणारे जीवाणू व कवकापासून मिळवलेली कार्बनी संयुगे म्हणजेच प्रतिजैविके, म्हणजेच अँटीबायोटिक्स, म्हणजेच औषधे होय. जैव उपचार याची व्याख्या लिहायची झाली तर जीवाणूंच्या सहाय्याने प्रदूषके किंवा विषारी पदार्थ पर्यावरणातून बाहेर काढण्याची जी प्रक्रिया असते त्याला जैव उपचार असे म्हणतात. तुम्हाला जोड्या जुळवासाठी प्रश्न विचारला जाऊ शकतो. समजा अ समूहामध्ये रायझोबियम, क्लॉस्ट्रिडियम, पेनिसिलियम आणि ईस्ट असे चार प्रश्न आहेत. ब समूहामध्ये त्याचं उत्तरी पर्याय दिलेले आहेत. अन्न विषबाधा, नायट्रोजन स्थिरीकरण, बेकरी उत्पादन, प्रतिजैविक निर्मिती. तर रायझोबियम आता सांगितल्याप्रमाणे तो नायट्रोजनच्या स्थिरीकरणासाठी वापरला जातो. हा जीवाणू आहे म्हणून रायझोबियमला नायट्रोजन स्थिरीकरण. क्लॉस्ट्रिडियम हा अन्न विषबाधेमध्ये तयार होत असतो तो जीवाणू, ज्याला मारण्याचं काम लॅक्टोबॅसिलाई नावाचा जीवाणू करतो. परिणामी क्लॉस्ट्रिडियमला अन्न विषबाधा. पेनिसिलियम हे डॉक्टर अलेक्झांडर फ्लेमिंगने तयार केलेलं प्रतिजैविक औषध आहे आणि ईस्ट हा बेकरी उत्पादनात वापरला जातो. म्हणजे विद्यार्थी मित्र हो, जे शिकवलं जातं, तुम्हाला सांगितलं जातं ते तुम्ही त्याचं जे कन्सेप्ट आहे, त्याचं जे महत्वाचं बेसिक जे आयडिया आहे, मूलभूत, ते तुम्ही जर लक्षात ठेवलं तर तुम्हाला अशा प्रकारच्या प्रश्नांची उत्तरं लिहिता येतात. त्यानंतर शास्त्रीय कारणे त्यासाठी काही प्रश्न असतात.
जसं की उन्हाळ्यात खूप काळ ठेवलेल्या वरणावर फेस जमा झालेला दिसतो. तुम्ही पाहिला असेल तुमच्या घरामध्ये रात्रीचं वरण वगैरे शिल्लक आहे, डाळ शिल्लक आहे. तर जर जास्त दिवस समजा 1-2 दिवसानंतर जर समजा चुकून ते तसंच राहिलं आणि जर उघडलं भांडं, तर त्याच्यावरती फेस जमा झालेला दिसतो. आणि विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसामध्ये ही परिस्थिती आपल्याला दिसू लागते. कारण त्यात जीवाणू आणि कवक यांची वाढ होत असते. कारण ती त्यावेळी त्या उन्हाळ्यामध्ये तशी अनुकूल परिस्थिती असते आणि तापमान असतं. अशा वेळी त्यांचे प्रजनन झपाट्यानं होतं आणि म्हणून खूप वेळ ठेवलेले वरण संसर्गाने खराब होते. किण्वनाची प्रक्रिया होते, कार्बन डायऑक्साईड निर्माण होतो आणि मग केस दिसू लागतो. कपड्यामध्ये डांबराच्या गोळ्या ठेवल्या जातात. कारण हा डांबर जो असतं, डांबर गोळ्या असतात, त्याच्यामध्ये नॅफ्थॅलिन नावाचा रासायनिक पदार्थ असतो, की ज्या पदार्थामुळे वाळवी लागत नाही कपड्यांना. तसेच कवकापासून देखील नॅफ्थॅलिन संरक्षण देत असतं. कपडे चांगले राहावेत, टिकावेत यासाठी नॅफ्थॅलिनचा वापर करायचा म्हणजेच पर्यायाने डांबराच्या गोळ्यांचा वापर केला जातो. अपचन झाल्यास किंवा पोट बिघडल्यास डॉक्टर दही किंवा ताक घेण्यास सांगतात. मगाशी सांगितलं मी तुम्हाला, की दुधापेक्षा दही हे पचनास हलके असते. शिवाय लॅक्टोबॅसिलाई नावाचं जीवाणूचं प्रमाण त्याच्यात जास्त असते. त्या अन्नमार्गात जर क्लॉस्ट्रिडियम सारखा जीवाणू लपून बसला असेल, तर त्याला नष्ट करण्याचं काम हा लॅक्टोबॅसिलाई नावाचा जीवाणू करतो आणि म्हणून हे उत्तम प्रकारचं एक नैसर्गिक औषध ठरू शकते आणि त्यामुळे अपचन किंवा पोट बिघाड झाल्यास डॉक्टर दही किंवा ताक घेण्याचा सल्ला सांगतात. त्यानंतर थोडक्यात उत्तर द्यामध्ये 2 प्रकारची प्रतिजैविक क्षेत्रे मगाशी आपण पाहिली. एक आहे विस्तृत क्षेत्र आणि दुसरं आहे मर्यादित. विस्तृत क्षेत्र म्हणजे काय? तर जी प्रतिजैविके अनेक प्रकारच्या जीवाणूविरुद्ध एकाच वेळी उपयोगी पडतात, अशाने विस्तृत क्षेत्र प्रतिजैविक म्हणतात. ज्यावेळी रोगांची लक्षणे दिसत असूनही रोगजंतूचं अस्तित्व सापडत नाही, तेव्हा अशी प्रतिजैविके वापरून रोग काबूत आणावा याचा प्रयत्न केला जातो. त्याला विस्तृत क्षेत्र प्रतिजैविक असे म्हणतात. उदाहरण सांगायचं झालं तर अँपिसिलिन आहे, टेट्रासाइक्लिन आहे किंवा अमॉक्झिसिलिन हे प्रतिजैविक आहे. मर्यादित मर्यादित क्षेत्र प्रतिजैविक म्हणजे काय? तर जी प्रतिजैविके निश्चितपणे ठराविक रोगकारक सूक्ष्मजीवावर प्रतिबंध करू शकतात, अशा प्रतिजैविकांना मर्यादित क्षेत्र प्रतिजैविक म्हणतात. उदाहरणार्थ पेनिसिलिन, झेंटामायसिन आहे, एरिथ्रोमायसिन आहे, याला म्हणायचं मर्यादित क्षेत्र प्रतिजैविक. प्रोबायोटिक पदार्थ आरोग्यदायक का ठरतात? म्हणजे आरोग्यास उपयुक्त का असतात? तर प्रोबायोटिक पदार्थामध्ये लॅक्टोबॅसिलाई नावाचा जीवाणू असतो, जो अन्नमार्गातील क्लॉस्ट्रिडियम सारख्या घातक जे जीवाणू आहेत त्यांना नष्ट करतात आणि आपली रोग प्रतिकारक क्षमता वाढवतात. म्हणून प्रोबायोटिक पदार्थांचा वापर आहारात होणे आवश्यक असतो. त्याच पद्धतीनं मोठ्या प्रश्नांचा विचार केला तर समजा लस कशी तयार केली जाते, अशा प्रकारचा प्रश्न विचारला जातो. पूर्वीच्या काळी रोगकारक जीवाणू माकड, घोडे अशा प्राण्यात टोचले जात. या रोगजंतूच्या प्रतिबंधासाठी हे प्रयोगशाळेतील प्राणी काही प्रथिने तयार करीत. त्यांना प्रतिपिंड असे म्हणतात. असे पदार्थ त्या प्राण्यांच्या रक्तातून वेगळे करायचे आणि त्यापासून लस तयार करायची. हे पूर्वी व्हायचं, पण आता जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने प्रयोगशाळेत जीवाणूंच्या सहाय्याने ठराविक रोगाची लस बनवता येते. यासाठी त्या रोगांच्या जंतूंचा सखोल अभ्यास करण्यात येतो. त्यातील जनुके, डीएनए यांची रचना समजून घेतली जाते आणि या माहितीच्या आधारे त्याच्यावर प्रतिबंध करू शकतील अशी प्रथिने तयार केली जातात आणि अशा पद्धतीनं सुरक्षित लस तयार करण्यात येते. काही प्रकारच्या लसी या प्रत्यक्ष रोगजंतूंनीच बनवलेल्या असतात. हे रोगजंतू थोडे क्रियाहीन आणि सुप्त करण्यात येतात, त्यांना मारण्यात येतं, त्यांना सुप्त केलं जातं आणि असे रोगजंतू लस म्हणून दुसऱ्याच्या अंगात टोचले की ते अगोदरच रोग प्रतिकारक क्रिया करतात. जेव्हा याच माणसाला खरोखर त्या रोगाची लागण होते, तेव्हा त्याच्या शरीरात अगोदरच प्रतिकार करणारी रसायने असल्यामुळे त्याचा त्या रोगापासून बचाव होत असतो. लहान मुलांचा विचार केला तर त्याला कोणकोणत्या लसी दिल्या जातात? लहान मुलांच्या बाबतीत सांगायचं झालं तर त्यांची एकतर रोग प्रतिकारक शक्ती कमी असते. त्यांचे संसर्गजन्य रोगापासून संरक्षण व्हावे म्हणून त्यांना लसीकरण करणं गरजेचं असतं. अगदी सुरुवातीला पहिल्या आठवड्यामध्ये बीसीजी ही लस दिली जाते, म्हणजे क्षयरोग प्रतिबंधक लस. नंतर 3ऱ्या, 4थ्या, 5व्या महिन्यात त्रिगुणी लस दिली जाते, ज्याच्यामध्ये घटसर्प, डांग्या खोकला, धनुर्वात
यांच्या प्रतिबंधात्मक लसी असतात. त्रिगुणी लसीच्या वेळी पोलिओचा डोस सुद्धा मुखावाटे दिला जातो. 9 महिन्यांच्या बाळाला गालगुंड, गोवर आणि रुबेला या रोगांच्या प्रतिबंधक लसी एकत्रपणे देण्यात येतात. शाळेत जाणाऱ्या मुलांना टायफॉइड, कॉलरा या लसी दिल्या जातात. काही वेळा हिपॅटायटिसची सुद्धा लस दिली जाते. दूध दुभत भरपूर उपलब्ध असलेल्या प्रदेशात कोणकोणते गृहउद्योग व कारखाने सुरू होऊ शकतात? जसं मी मागाशी सांगितल्याप्रमाणे ज्या ठिकाणी दूध दुभते देणारे म्हणजे आता हरियाणा सारखा परिसर आहे की ज्यामध्ये जनावरांचं वगैरे म्हैशी जनावरे यांच्या संकरित जाती वेगवेगळ्या प्रकारच्या जाती उपलब्ध आहेत किंवा प्रत्येकाच्या घरी किंवा त्यांचे उद्योगच असतात. तर या दूध दुभत्यापासून अनेक प्रकारचे उपउत्पादने बनवले जातात आणि त्यामुळे त्या हरियाणा सारखा परिसर पाहिला तर अतिशय अशा पद्धतीचं शेतीला जोडधंदा म्हणून त्यांनी केलेला हा उद्योग आहे की ज्याच्यामध्ये चांगला त्यांना पैसा सुद्धा उपलब्ध होत असतो. दुधाची पावडर, दुग्धजन्य पदार्थ निर्मितीचे व्यवसाय, दही, ताक, लस्सी, चीज, लोणी, तूप, खवा, श्रीखंड, मिठाई यांचे कारखाने, त्याच पद्धतीनं प्रोबायोटिक दही आणि इतर पेय, गुरांचे खाद्य तयार करण्याचा उद्योग उभारता येऊ शकतो. गोबर गॅसचा प्रकल्प सुरू करता येऊ शकतो. गोमूत्र देखील खत आणि औषध स्वरूपात विकले जाते. तर अशा पद्धतीने अनेक उद्योग हे दूध दुभत भरपूर असलेल्या प्रदेशात चालवता येऊ शकतात. तर अशा पद्धतीने विद्यार्थी मित्र हो, काही महत्वाच्या प्रश्नांचा आपण सराव घेतला. काही या प्रकरणातला महत्वाचा भाग, सगळ्या प्रकरणाची उजळणी घेऊन मी महत्वाच्या प्रश्नांची तुम्हाला माहिती करून दिलेली आहे. संबंध भाग तुम्हाला समजला असेल अशी खात्री आहे, अशी अपेक्षा आहे. धन्यवाद.